नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम, यूट्यूबर प्रशांत कदम ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आणि आज तुम्हाला मी घेऊन आलो आहे नागपूर म्हणजेच विदर्भापासून ते अगदी बंगालच्या सीमेपर्यंत ज्यांचं राज्य होतं ते नागपूरचे भोसले। ह्या नागपूरच्या भोसलेंचा राजवाडा हा इथे नागपूरमध्ये सिटीमध्येच आहे आणि हा राजवाडा दाखवण्यासाठी तुम्हाला मी घेऊन आलो आहे। तर आता जस्ट आपण एंटर केलं आहे राजवाड्याच्या मुख्य दरवाजातून आणि आता पुढे तुम्हाला मी राजवाड्याची ॲक्च्युली इथे परमिशन घ्यावी लागते, तर त्याप्रमाणे मी परमिशन घेतली आहे त्यांची। आणि तरीही परमिशन घेऊनसुद्धा राजवाडा मला आतून बघता नाही येणार किंवा मला तुम्हालाही दाखवता येणार नाही, कारण त्यांचे भोसलेंचे सध्याचे जे वंशज आहेत ते सध्या ह्या राजवाड्यामध्ये राहतात, त्यामुळे मला शक्य तेवढं बाहेरूनच तुम्हाला राजवाडा दाखवता येईल। सुरुवातीलाच इथे असं हे प्राणी संग्रहालय आहे। इथे एंट्रन्सला त्यांनी बरेचसे पक्षी प्राणी हे इथे पाहता येतात आपल्याला। आणि हा समोर दिसतोय हा राजवाडा, हा समोर छत्रपतींचा पुतळा आहे। इथं त्या राजवाड्याची पार्किंगची जागा इथं आपण बघू शकताय, महाराजा ऑफ नागपूर। हा वाड्याचा मुख्य भाग आहे, परंतु आतमध्ये फोटोशूट करता येणार नाही आहे, त्यामुळे मी इथूनच आपल्याला वाड्याचा प्रदर्शनी भाग दाखवतो। हा इथे जो समोर जो फोटो लावला आहे हे भोसले घराण्याचे गुरु जे धार्मिक गुरु जे होते ताजुद्दीन बाबा त्यांचा फोटो आहे। आणि इथे पुढे ही भोसले घराण्याची वंशावळ जवळपास 12-13 पिढ्यांची वंशावळ इथे मांडलेली आहे। राजवाडा मी आता जेवढा मला दाखवता येण्यासारखं होतं तेवढा दाखवलं आहे। इनफॅक्ट आता सध्याचे जे वंशज आहेत महाराजा मोधोजी भोसले म्हणून, तर त्यांच्याशी माझी भेट झाली। फक्त मला त्यांच्यासोबत व्हिडिओ नाही काढता आला, मी फोटो काढला आहे, तो ह्या व्हिडिओमध्ये एडिट केला जाईल। आणि हा लहानसा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।